जळगाव भाजपमध्ये नाराजी नाट्य। राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांसह कीर्तिकर, अनिल देसाई, संजय राऊत मातोश्रीवर दाखल। उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण। गद्दारांकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दारं कायमची बंद। राऊतांचा शिंदेंसह शिवसेना आमदारांवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचा लवकरच पत्ता कट होणार, राऊतांचा दावा। नाशिकच्या जागेसंदर्भात अद्यापही तिढा कायम। खासदार हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना। 11 वाजता घेणार होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। रामदास कदमांनी मंत्री असताना अधिकाराचा गैरवापर केला। अनिल परबांचा रामदास कदमांवर हल्लाबोल। पुढील काळात 12-13 घोटाळे बाहेर काढणार, अनिल परबांचा गौप्यस्फोट। नारायण राणे उद्यापासून करणार प्रचाराला सुरुवात। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पेच कायम असताना राणे करणार प्रचाराला प्रारंभ। सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या फोटो आणि स्टेटसची चर्चा। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे नजरा। जागा वाटपाचा शेवट येत्या 2 दिवसांमध्ये होणार, तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेकरता आमचा आग्रह कायम। संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती। 2 दिवसात जागा वाटपासंदर्भात चित्र स्पष्ट होईल। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात उदय सामंत यांचं वक्तव्य। 48 जागांबद्दल लवकरच निर्णय होणार, सामंत यांचं स्पष्टीकरण। पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत। पवार त्यांच्या जागेवर आहेत, मात्र आपण कुठेच नाही। शिवाजीराव आढळरावांचा अमोल कोल्हेंना टोला। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली। 17.5 रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही। आमदार बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर सडकून टीका। यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना। भावना गवळींच्या उमेदवारी घोषित करा, कार्यकर्त्यांची मागणी। तर अन्यथा पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्याचा देखील इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।